नमस्कार. कोरोना व्हायरसच्या या जागतिक संकटाच्या काळातही आपली अध्ययन यात्रा मनपूर्वक, जिद्दीने आणि सातत्याने पुढे नेणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना त्यांच्या या 12वीच्या वर्षात पुढे वाटचाल करण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आजचा हा आपला व्हिडिओ मराठीतून करण्यामागचं कारण हे आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला असं कळवलं की पहिले 2 व्हिडिओ इंग्रजीतून झाले आणि आता एक तरी व्हिडिओ पुढचा मराठीतून व्हावा. तर त्यासाठी हा आजचा व्हिडिओ मराठीतून असेल. आपण सुरुवात करणार आहोत आपल्या धड्यांना. त्यातला पहिला धडा जो आहे तो आज आपण पाहणार आहोत. त्या धड्याचं नाव आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, ज्योतिषाच्या जीवनातील एक दिवस. धड्याचे लेखक आपले प्रसिद्ध भारतीय लेखक श्री R.K. नारायण. त्यांचं पूर्ण नाव आहे रसिपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी. त्यांचा जन्म 1906ला झाला होता आणि त्यानंतर जवळजवळ एक शतकभर म्हटलं तरी हरकत नाही त्यांची कारकीर्द ही अशी प्रदीर्घ होती. 1952 साली त्यांची पहिली कादंबरी किंवा कथासंग्रह स्वामी अँड फ्रेंड्स ही अमेरिकेत प्रसिद्ध झाली, मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मग तिथून पुढे त्यांची वाटचाल द बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज, ज्या कथासंग्रहातला आपला हा धडा आहे, मिस्टर संपत, फायनान्शियल एक्सपर्ट, वेटिंग फॉर महात्मा, द गाईड, अशा विविध कथासंग्रह आणि कादंबऱ्याने त्यांची वाटचाल सुरू राहिली. 1985 मध्ये त्यांनी लिहिलेली जी कादंबरी होती द गाईड, या कादंबरीला भारतातील सुप्रसिद्ध आणि सगळ्या लेखक मंडळींना आकर्षित करणारा असा सर्वोच्च साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर 1975 मध्ये त्यांनी माय डेज नावाच्या आठवणींचा एक संग्रह, मेमोयर त्यांनी लिहिलं. आणि मग त्याचंच रूपांतर आपल्याला पुढे TV वरच्या मालिकेत म्हणजे मालगुडी डेजमध्ये झालेलं दिसतं. आणि त्यात ही आपल्या आजच्या धड्याची कथासुद्धा घेतलेली दिसेल आपल्याला. तुम्ही यूट्यूबवरती आणखीन सर्च केलात तर तुम्हाला आजच्या धड्याची कथासुद्धा पाहायला मिळते. म्हणजे त्या TV सिरियलमधली कथा, कपट ज्योतिष म्हणून त्या सिरियलचं शीर्षक आहे, त्या भागाचं शीर्षक आहे. असो, तर आपण आज आपला धडा पाहणार आहोत आणि त्या धड्याला आपण आता सुरुवात करूया. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. अगदी बरोबर मध्यान्नाच्या वेळेला त्याने आपली पिशवी उघडली आणि त्या पिशवीतून त्याची सगळी व्यावसायिक साहित्य एक एक करून काढायला सुरुवात केली आणि मांडायला सुरुवात केली. त्यामध्ये काय काय होतं तर डझनभर कवड्या होत्या, एक चौकोनी कापडाचा तुकडा होता ज्याच्यावरती गूढ अशा रेषा आखलेल्या होत्या, ज्योतिष विद्येच्या ज्या असतात तशा. एक पुस्तक होतं, एक वही होती आणि पामिरा रायटिंग्स म्हणजे भुर्जपत्र. पूर्वीच्या काळी माडाच्या ताडाच्या झावळ्यांचे कागद बनवले जायचे आणि त्यावरती लेखन केलं जायचं. ती भुर्जपत्र त्याच्याकडे होती. हिज फोरहेड वॉज रेस्प्लेंडंट विथ सॅक्रिड ॲश अँड व्हर्मिलियन. त्याच्या कपाळावरती शेंदूर आणि पवित्र राख फासलेली होती. And his eyes sparkled with a sharp abnormal gleam which was really an outcome of a continual searching look for customers. आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक आणि एक
विशिष्ट तेज आलेलं होतं, जे तेज सततच्या गिऱ्हाईक शोधनामुळे आलेलं असेल कदाचित. बट विच हिज सिम्पल क्लायंट टूक टू बी अ प्रोफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. पण त्या डोळ्यातल्या तेजांमुळे त्याच्या ग्राहकांना मात्र तो अगदी भविष्यवेत्ता आहे आणि त्या भविष्यवेत्त्याच्या नजरेतलं तेज दिसत असे आणि त्यांना बरं वाटत असे, कम्फर्टेड व्हायचे ते. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एन्हान्स्ड बाय देअर पोझिशन. ते डोळे ज्या जागी होते चेहऱ्यावरती, त्या जागेमुळे त्या डोळ्यांच्या ताकदीत भर पडत असे, एन्हान्स होत असे. कुठे होते, कसे होते ते डोळे दिसायला? प्लेस्ड ॲज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स विच स्ट्रीम्ड डाऊन हिज चिक्स. गालावरून खाली ओघळणाऱ्या किंवा खालच्या दिशेने येणाऱ्या त्याचे कल्ल्यांचे केस जे दाढीला मिळालेले होते आणि कपाळावरती भव्य ते भस्माचं रेखांकन आणि शेंदूर लावलेला होता, त्याच्याबरोबर मधोमध असलेले त्याचे डोळे आणि त्यामुळे त्या डोळ्यांची शक्ती अधिकाधिक वाढताना दिसत होती, एन्हान्स्ड होताना दिसत होती. इवन हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. अगदी एखाद्या निर्बुद्ध व्यक्तीचे डोळे सुद्धा असे तेजस्वी दिसले असते जर अशी चेहऱ्याची आखणी आणि चेहरा दिसत असता तर. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रन कलर टर्बन अराउंड हिज हेड. आणि या सगळ्यावरती कळस म्हणून त्याने त्याच्या डोक्यावरती भगव्या रंगाचा फेटा घातलेला होता. धिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. आणि ही रंगसंगती कधीही अयशस्वी ठरत नसते. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. दहलिया किंवा कॉस्मोसच्या फुलांकडे जशी मधमाशांची झुंड आकर्षिली जाते, मधमाशांचा थवा आकर्षला जातो, तसे लोक त्याच्याकडे आकर्षिले जात. He sat under the boughs of spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. टाउन हॉल पार्कच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावरती ज्या चिंचेच्या झाडांच्या फांद्यांचं आच्छादन होतं, त्या चिंचेच्या झाडांच्या फांद्यांच्या खाली हा आपलं दुकान थाटून बसत असे. इट वॉज ए रिमार्केबल प्लेस ॲज मेनी वेज. ते एक विशिष्ट ठिकाण होतं ज्याला खूप कारणं होती. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. सकाळपासून रात्रीपर्यंत वाढत जाणारी गर्दी इथून सतत ये जा करीत असे. A variety of trades and occupations was represented all along its way. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारचे उद्योग, विविध प्रकारचे व्यवसाय चालत असत. मेडिसिन सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मजिशियन, अँड अबोव्ह ऑल an auctioneer of cheap clothes who created enough din all day to attract the whole town. कोणते कोणते व्यापारी किंवा कोणते कोणते व्यावसायिक तिथे असत तर औषध विक्रेते, चोरलेल्या किंवा चोरीच्या वस्तूंचा व्यापार करणारे, भंगाराचा व्यापार करणारे जंक, मजिशियन्स म्हणजे जादूगार असायचे. आणि या सगळ्यात कळस म्हणजे स्वस्त कपडे विकणारे जे व्यापारी होते, ते आरडाओरडा करून त्यांच्या कपड्यांच्या जाहिराती करून लिलाव करीत असत, जणू काही ते सगळ्या नगरालाच आकर्षित करून घेत आहेत की काय. नेक्स्ट टू हिम इन वोसिफरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे. तळलेले शेंगदाणे विकणारा अगदी कर्कश आवाजात त्याच्या बाजूला येऊन बसत असे. वोसिफरसनेस, कर्कश, खूप मोठ्या आवाजात त्याच्या मालाची जाहिरात करीत असे. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे. रोज तो आपल्या मालाला एक वेगळं नाव देत असे. शेंगदाणेच असायचे पण प्रत्येक दिवशी तो काहीतरी वेगळं म्हणायचा त्यांना. बॉम्बे आईस्क्रीम, वन डे, अँड ऑन द नेक्स्ट दिल्ली आलमंड.
एके दिवशी तो त्या शेंगदाण्यांना मुंबईचा आईस्क्रीम असं म्हणत असे, किंवा कधी तो त्याला म्हणत असे दिल्लीचा बदाम, अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकेसी. आणि कधी तो त्याच्या शेंगदाण्यांना महाराजांचे खाद्य किंवा महाराजांचा भोग असं म्हणत असे. अँड सो ऑन अँड सो फोर्थ, अशी विविध नावं तो त्याला देत असे. अँड पीपल फ्लॉक टू हिम, आणि लोक अगदी घोळका करायचे त्याच्या दिशेने. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू, आणि या घोळक्यातून बरीचशी माणसं आपल्या या ज्योतिषाकडे सुद्धा रेंगाळायची. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. त्याच्या बाजूला असलेल्या शेंगदाण्याच्या ढिगाऱ्यांवर ठेवलेली जे भांडं असायचं, त्या भांड्यामध्ये अग्नी निखारे पेटवलेले असायचे, आणि त्या निखाऱ्यांच्या तडतडणाऱ्या निखाऱ्यांच्या प्रकाशात हा आपला ज्योतिषी त्याचा व्यवसाय करीत असे संध्याकाळच्या वेळेला. हाफ द एन्चantment ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग. त्या जागेचं अर्ध वैशिष्ट्य किंवा जवळजवळ त्या जागेची अद्भुतता, एन्चantment, रहस्यमयता कशामुळे वाढत होती, तर त्या जागेत म्युनिसिपाल्टीच्या दिव्यांचा प्रकाशच नसायचा. म्युनिसिपाल्टीचे दिवेच त्या भागात नव्हते. तो परिसर सगळा दुकानांच्या उजेडाने प्रकाशित व्हायचा. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट. 1-2 दुकानांकडे सुरसुरत्या गॅसबत्त्या असायच्या. सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. काही दुकानदारांकडे खांबावर लावलेल्या उघड्या ज्योतीच्या चिमण्या असायच्या. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. काही दुकानांमध्ये सायकलच्या डायनोमाचा प्रकाश तुम्हाला दिसायचा, म्हणजे त्यातला लाईट काढून प्रकाश व्यवस्था केली असेल त्यांनी. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर, आपल्या ॲस्ट्रॉलॉजर सारखे 1-2 मॅनेज्ड विदाउट लाईट ऑफ देअर ओन. हे एखाद्या परजीव्याप्रमाणे आपल्या ॲस्ट्रॉलॉजर सारखे इतरांच्या प्रकाशात त्यांचं दुकान मांडायचंय. इट वॉज ए बिवाइल्डरिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. आणि अशा या वेगवेगळ्या दुकानातून येणाऱ्या प्रकाशांमुळे, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या सावल्यांमुळे एक वेगळ्याच प्रकारचा गोंधळवणारा गुंता प्रकाश आणि सावल्यांचा तिथे दिसत असे. धिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. आणि हा सगळा गोंधळाचा माहोल ह्या आपल्या ज्योतिषाला अगदी साजेसा असे, कारण त्याच्या जीवनाची सुरुवात त्यांनी काही ज्योतिषी बनण्यासाठी केलेली नव्हती, किंवा आधीपासून आपल्याला ज्योतिषी बनायचं आहे असं काही त्याने कधी ठरवलेलं नव्हतं. तो थोडासा कच्चा ज्योतिषी होता असं आपल्याला म्हणता येईल. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. पुढच्या मिनिटात त्याच्या आयुष्यात काय घडणार आहे हे त्याला जितकं माहिती नव्हतं, तितकंच त्याला त्याच्या गिऱ्हाईकांच्या आयुष्यात पुढच्या मिनिटाला काय होणार आहे हे माहीत नव्हतं, आणि तो ज्योतिषाचा व्यवसाय करत होता. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. त्याचे innocent customers म्हणजे अगदी निरागस ग्राहक जितके अनभिज्ञ होते, जितकी त्यांना ग्रहताऱ्यांबद्दल माहिती नव्हती, तितकीच याला पण म्हणजे या ज्योतिषाला सुद्धा ग्रहताऱ्यांबद्दल माहिती नव्हती. Yet he said things which pleased and अस्टॉनिश्ड एव्हरीवन. तरी सुद्धा तो अशा काही गोष्टी सांगायचा, अशा काही हकीकती सांगायचा की ज्याच्याने ती माणसं खुश व्हायची, गिरायकं खुश व्हायची आणि थक्क व्हायची, अस्टॉनिश्ड व्हायची. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी. आणि हा एक त्याचा अभ्यासाचा भाग होता, सरावाचा भाग होता. प्रॅक्टिस अँड श्रूड गेस वर्क.
आणि अचूक पारखीचा भाग होता. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर. आणि खरं सांगायचं तर इतर माणसं जशी प्रामाणिकपणे कष्ट करायची तशाच प्रकारचे कष्ट हा ज्योतिष सांगताना, भविष्य सांगताना करायचा. अँड ही डिझर्व्ड द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. आणि म्हणून दिवसाच्या शेवटी जी काही रक्कम तो घरी न्यायचा त्यास तो खरंच पात्र होता. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कुठल्याही प्रकारचा पूर्व विचार न करता किंवा एखादी आखणी न करता त्याने त्याचं गाव आणि घर सोडलं होतं. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. जर त्याने गाव सोडलं नसतं तर त्याने त्याच्या पूर्वजांचा व्यवसाय चालू ठेवला असता. नेमली टिलिंग द लँड. सांगायचं झालं तर काय केलं असतं त्यांनी? जमिनीची मशागत केली असती. लिव्हिंग, मॅरिईंग अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड अँसेस्ट्रल होम. आणि त्याच्या शेतामध्ये मशागत करताना त्याचं जीवन तो जगला असता, लग्न केलं असतं आणि सुखासमाधानाचं आयुष्य त्याच्या पूर्वजांच्या घरात अँसेस्ट्रल होममध्ये तो राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण असं काही होणार नव्हतं. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. त्याला कुणालाही सांगितल्याशिवाय घर सोडावं लागलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. 200 मैल अंतर कापल्याशिवाय तो थांबू शकला नाही. म्हणजे त्याला घरापासून इतकं लांब जावं लागलं. टू अ विलेजर इट इज ए ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन. आणि हे इतकं मोठं अंतर एखाद्या खेडेगावातल्या व्यक्तीसाठी महासागर पार केल्यासारखं होतं. खंडच्या खंड पार केल्यासारखं, परदेशात गेल्यासारखं होतं. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मनकाइंड्स ट्रबल्स. आणि त्याचा सतत अभ्यास चालू असायचा माणसाच्या जीवनातील किंवा संसारातील ज्या समस्या आहेत त्याचा सतत अभ्यास चालू असायचा. मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. मानवी संबंधातील टँगल्स म्हणजे गुंता, लग्न आणि पैसा या सगळ्या गोष्टींचा तो अभ्यास करायचा. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. आणि प्रदीर्घ सराव झाल्यामुळे त्याच्या जाणीवा आता विकसित झाल्या होत्या. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. 5च मिनिटात समोरच्या माणसाची काय तक्रार आहे, काय समस्या आहे ती त्याच्या चटकन लक्षात येत असे. ही चार्ज 3 पैसे पर क्वेश्चन. प्रत्येक प्रश्नासाठी तो 3 पैसे घ्यायचा. नेव्हर ओपन्ड हिज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. समोरच्या व्यक्तीने 10 मिनिटं बोलल्याखेरीज तो त्याचं तोंड कधी उघडत नसे. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवायजेस. आणि त्या समोरच्या माणसाच्या सांगण्यातून त्याला डझनावारी उत्तरं आणि सल्ले देता यायचे. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम. समोरच्या माणसाच्या तळहाताकडे निरखून पाहात तो जेव्हा म्हणायचा, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. अनेक प्रकारे तुमच्या कष्टांना योग्य ते फळ मिळत नाही असं दिसतंय. 9 out of 10 वेअर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. 10 पैकी 9 जण सहज अगदी सहमत व्हायची. ऑर ही क्वेश्चन, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. किंवा तो म्हणायचा की तुमच्या कुटुंबात एखादी स्त्री अशी आहे का, किंवा एखादा दूरचा नातेवाईक आहे का की ज्याच्याशी तुमचा डिस्प्यूट आहे, ज्याच्याशी तुमचं पटत नाही आहे. ऑर ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. किंवा तो समोरच्या व्यक्तीचं चारित्र्य वर्णन करायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. तुमच्या स्वभावामुळे जास्तीत जास्त त्रास हा तुम्हाला होत आहे. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. नाहीतर मग तुमच्या राशीत शनी असताच कसा. यू हॅव ॲन इम्पेच्युअस नेचर. तुमचा स्वभाव अगदी उतावळा आहे.
अँड अ रफ एक्सटेरियर, आणि अगदी धसमुसळा किंवा उग्र स्वभाव आहे. धिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली, आणि असं वर्णन केल्यावर तो अगदी आवडायला लागायचा लोकांना. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्ज टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. उग्र स्वभाव आहे, कडक स्वभाव आहे, असं अगदी आपल्यातल्या सौम्य स्वभावाच्या माणसांना सुद्धा आवडेल की नाही. द नट वेंडर ब्लू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. आता बाजूच्या शेंगदाणे विक्रेत्याने त्याचा प्रकाश किंवा त्याने लावलेली जी छोटीशी भांड्यातली शेकोटी होती शेंगदाणे गरम करण्याची, ती त्याने विझवली आणि तो आता घरी जायला उठला. This was a signal for the astrologer to bundle up too, since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. कारण आता हा शेंगदाणेवाला घरी जाणार म्हणजे ही एक सूचना होती, हा एक इशारा होता आपल्या ॲस्ट्रॉलॉजरसाठी की त्यांनीही आता आपलं बस्तान गुंडाळायला हवं. कारण की तो शेंगदाणेवाला गेला म्हणजे त्याच्या बाजूचा प्रकाश सुद्धा निघून जाणार होता, आणि आता फक्त कुठून तरी येणारा असा हिरवा प्रकाश जो आपल्या ज्योतिषासमोर असलेल्या जमिनीवर पडलेला दिसत होता. ही पिक्ड अप हिज कवरी शेल्स अँड पॅरफर्नलिया अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग. आता ज्योतिषी आपला त्याच्या त्या सगळ्या कवड्या, तो चौकोनी कापडाचा रेषा असलेला तुकडा आणि त्याची सगळी साहित्य, पॅरफर्नलिया, विशिष्ट वस्तू सगळ्या तो गुंडाळायला सुरुवात करत होता. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग, आणि सगळ्या त्या पिशवीमध्ये भरत होता. वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट, आणि तो हिरवा प्रकाश जेव्हा हळूहळू कमी व्हायला लागलेला होता. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्याने वर पाहिलं तर त्याला दिसलं की एक माणूस त्याच्यासमोर उभा होता. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. त्याला वाटलं की हा आपला संभावित गिराईक आहे, आणि तो म्हणाला, यू लुक सो केअर वोन, इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. तू थोडासा चिंताग्रस्त दिसतोयस, तू इथे जर का बसलास आणि माझ्याशी बोललास तर तुला बरं वाटेल. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेगली. समोरचा तो माणूस अगदी अस्पष्टपणे गोगऱ्या आवाजात काहीतरी उत्तरला. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन whereupon the other thrust his palm under his nose saying, you call yourself an astrologer? आपल्या ज्योतिषाने जरा आणखीनच आर्जव केली. प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन, आणि समोरच्या माणसाने त्याचा तळहात आपल्या ज्योतिषाच्या अगदी नाकाखाली धरला आणि त्याला उत्सितपणे विचारलं, तुम्ही स्वतःला ज्योतिषी म्हणवताय? The astrologer felt challenged and said, tilting the other's palm towards the green shaft of light. कमी होत जाणाऱ्या त्या हिरव्या प्रकाशात समोरच्या माणसाचा तळहात चुकवत, टिल्ट करत आपल्या ज्योतिषाने पाहायला सुरुवात केली. कारण त्याला ते एक आव्हान वाटायला लागलं होतं. आपल्याला कोणी ज्योतिषात असल्याबद्दल शंका घेत आहे म्हणून त्याला आव्हान वाटत होतं. युअर्स इज अ नेचर, तुमचा स्वभाव असा आहे. ओ स्टॉप दॅट. लगेच तो समोरचा माणूस म्हणाला की हां, ते असं काही सांगू नका, थांबा. टेल मी समथिंग वर्थवाईल, काहीतरी उपयुक्त असं मला सांगा. आवर फ्रेंड फेल्ट पीक्ड. जरा त्रासलेले दिसताय तुम्ही. आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. मी फक्त 3च पैसे घेतो एका प्रश्नाबद्दल, आणि तुम्हाला जे त्यातून मिळावं हे चांगलं मिळायला हवं, नाही का? ॲट धिस द ऑदर विड्रू हिज आर्म. असं ऐकल्यानंतर समोरच्या माणसाने त्याचा हात मागे खेचून घेतला. टूक आउट ॲन आणा अँड फ्लंग इट आउट टू हिम. एक आणा खिशातून काढला आणि ज्योतिषाच्या दिशेने फेकला.
सेईंग, आणि तो पुढे म्हणाला, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. मला काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, आणि जर तुम्ही थापा मारताय, गंडवताय असं मी सिद्ध केलं तर तुम्हाला तो आणा व्याजासकट परत द्यावा लागेल. इफ यू फाइंड माय आन्सर्स सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी ₹5? जर माझी उत्तरं समाधानकारक वाटली तुम्हाला तर तुम्ही मला ₹5 द्याल? नो, अजिबात नाही. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनास? अरे लगेच 8 आण्यावरती, ₹5वरून 8 आण्यावरती. किंवा तुम्ही मला 8 आणे द्याल? ऑल राईट, प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. जर तुम्ही चुकीचा सल्ला दिलात तर तुम्हाला दिलेल्या पैशाच्या दुप्पट पैसे देण्याचं वचन देत असाल तर, सेड द स्ट्रेंजर, तो अनोळखी व्यक्ती बोलला. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणखीन पुढे थोडीशी बाचाबाची करत ही अट त्यांनी मान्य केली. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लिट अ चिरूट. समोरच्या माणसाने चिरूट पेटवलं. पूर्वीच्या काळी विडी, सिगारेट किंवा तंबाखू ओढण्यासाठी एक अशी नळी असायची आणि त्या नळीमध्ये तंबाखू भरलेली असायची. मला फक्त ऐकूनच माहिती आहे किंवा चित्रपटांमध्ये मी पाहिलेलं आहे. आणि ती नळी, ते चिरूट त्याने शिलगावलं. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि काडेपेटीच्या प्रकाशात आपल्या ज्योतिषाला त्याच्या चेहऱ्याची ओझरती दृश्य दिसली किंवा अगदी ओझरत्या नजरेने समोरच्या माणसाचा चेहरा त्याला दिसला. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा आवाज जो येत होता तो अचानक थांबल्यासारखा त्याला वाटला क्षणभर. जुटका ड्रायव्हर्स सोअर ॲट देअर हॉर्सेस. घोडागाडीवाले त्यांच्या घोड्यांचा जो उद्धार करत होते तोही थांबल्यासारखा वाटला. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि त्या उद्यानाच्या बाजूला असलेली जी वर्दळ होती त्या वर्दळीचा जो गोंधळ होता, बॅबल होता, तो सुद्धा थोडा वेळ क्षणभर थांबल्यासारखा वाटला. का झालं असेल असं? द ऑदर सॅट डाऊन सकिंग हिज चिरूट पफिंग आउट सॅट देअर रुथलेसली. अगदी निर्दयपणे तो समोरचा ग्राहक खाली बसला, त्याचं चिरूट ओढायला लागला आणि धुराचे लोट तो नाकातोंडातून बाहेर काढायला लागला. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आणि या अवस्थेत ज्योतिषाला अगदी अस्वस्थ वाटायला लागलं. हिअर टेक युअर आना बॅक. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. मला अशा आव्हानांची सवय नाही आहे आणि हा तुमचा आणा परत घ्या. इट इज लेट फॉर मी टुडे. आज मला घरी जायला उशीर होतो आहे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि सामान गुंडाळण्याची त्याने तयारी केली. द अदर हेल्ड इज रिस्ट अँड सेड, यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. समोरच्या माणसाने लगेच त्याचं मनगट पकडलं आणि तो म्हणाला की तुम्ही असे आता इथून निसटू शकत नाही. तुम्ही मला यात ओढलं आहे. मी इथून जात असताना तुम्ही मला बोलावलं. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शुक अँड बिकेम फेंट. आपला ज्योतिषी थरथर कापायला लागला. त्याची ते मनगटाची पकड अगदी घट्ट होती आणि त्यामुळे आपल्या ज्योतिषाचा आवाज थोडासा कापायला लागला आणि फिका पडायला लागला. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो. आज मला सोडा, मी उद्या तुमच्याशी बोलेन. द ऑदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड. समोरच्या माणसाने त्याचा तळहात ज्योतिषाच्या अगदी तोंडाजवळ आणला आणि म्हणाला, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. एकदा आव्हान दिलं म्हणजे दिलं आणि तुम्ही ते स्वीकारलं आणि आता तुम्ही माझं भविष्य सांगा. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. आपल्या ज्योतिषाचा घसा सुकत चालला होता तरीसुद्धा त्याने भविष्य सांगायला सुरुवात केली. देअर इज अ वुमन. एक स्त्री आहे कोणीतरी. स्टॉप, थांबा, सेड द ऑदर. समोरचा माणूस म्हणाला, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला हे सगळं काही ऐकायचं नाही आहे.
शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट? मी आत्ता जो माझा शोध चालू आहे त्या शोधामध्ये यशस्वी होईन की नाही ते मला सांगा. आन्सर धिस अँड गो. त्याचं उत्तर द्या आणि निघा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉईन्स. तुमची सगळी नाणी जर का जोपर्यंत तुम्ही रिकामी करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. नाहीतर पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इन्कॅन्टेशन्स अँड रिप्लाइड. काही मंत्रोच्चार आपल्या ज्योतिषाने केले आणि उत्तर दिलं, ऑल राईट, ठीक आहे, आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. जर मी जे काही सांगेन ते जर का तुम्हाला पटणारं असेल तर तुम्ही मला ₹1 द्याल. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. नाहीतर मी माझं तोंड उघडणार नाही आणि तुम्हाला जे करायचं असेल ते करून घ्या. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर ॲग्रीड. एक बरीच घासाघीस झाल्यानंतर, उतार चढाव झाल्यानंतर दोघंही सहमत झाले. द ॲस्ट्रॉलॉजर सेड, यू वेर लेफ्ट फॉर डेड, ॲम आय राईट? ज्योतिषी म्हणाला, तुला मरण्यासाठी सोडून देण्यात आलं होतं, बरोबर ना? आह, टेल मी मोर. अरे रे, बोला, अजून बोला. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स. तुला एकदा सूर्याने सुद्धा भोकसण्यात आलं होतं, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजर पुढे म्हणाला, गुड फेलो. वा, बरोबर बोलताय. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार. समोरच्या माणसाने त्याचा शर्ट थोडासा बाजूला करून किंवा अंगरखा थोडासा बाजूला करून छातीवरचा चाकूचा वळ दाखवण्यासाठी तो शर्ट बाजूला केला. व्हॉट एल्स? आणखीन काय? आमच्या खेडेगावामध्ये अगदी सहजपणे ज्योतिषाने उत्तर दिलं, जेव्हा मी एक तरुण होतो, मूर्खपणा करायचो, तेव्हा आम्ही खूप दारू प्यायली, जुगार खेळलो आणि आमचं आपापसात खूप कडाक्याचं भांडण झालं. वाय थिंक ऑफ इट नाव? आता त्या सगळ्या जुन्या गोष्टींचा का बरं उजाळा द्यायचा? का बरं त्याचा विचार करायचा? टाईम टू स्लीप. आता झोपायची वेळ झाली. त्याने आपलं सगळं सत्य गुंडाळायला घेतलं आणि झोपेचं कारण काढून ही सेड, यॉर्निंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द प्यॉल. काहीतरी झोपेचा बहाणा करत त्याने त्या बाजेवरती स्वतःला ताणून दिलं. या ठिकाणी आपली ही पहिल्या धड्याची कथा श्री R.K. नारायण यांनी एका ज्योतिषाच्या जीवनातील एका दिवसावरती लिहिलेली कथा आहे. या कथेमध्ये फक्त 2-3 पात्र आपल्याला दिसतात. एक स्वतः ज्योतिषी, दुसरा म्हणजे तो त्याचा गिऱ्हाईक गुरु नायक आणि त्याची पत्नी, जिचं नावही आपल्याला या कथेत दिसत नाही. अशा 3 पात्रांभोवती फिरणारी. अँड देन यू वेर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड, यू वेर लेफ्ट फॉर डेड. आणि नंतर तुला बाजूच्या शेतातल्या विहिरीत ढकलून देण्यात आलं आणि तू मेलायस असं समजून तुला सोडून देण्यात आलं. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल, एक्सक्लेम्ड द ऑदर, ओव्हरवेल्म्ड बाय एन्थुझियाझम. उत्सुकतेने अजूनच भारावून समोरचा माणूस उद्गारला की मी मेलोच असतो जर बाजूच्या रस्त्याने जाणारा एका वाटसरूने त्या विहिरीत डोकावून पाहिलं नसतं. व्हेन शाल आय गेट ॲट हिम? आता माझ्यावरती वार करणारा, मला विहिरीत ढकलून देणारा मला कधी भेटेल? ही आस्क्ड, क्लेंचिंग हिज फिस्ट. त्याची मूठ आवळत त्याने असा प्रश्न विचारला. इन द नेक्स्ट वर्ल्ड, दुसऱ्या जगात तुला त्याची भेट होईल, आन्सर्ड द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजरने उत्तर दिले. ही डाईड 4 months अगो इन अ फार ऑफ टाउन. दूरच्या एका नगरात तो 4 महिन्यांपूर्वी मेला. यू विल नेव्हर सी एनी मोर ऑफ हिम. आता तुझी आणि त्याची भेट होणारच नाही. द अदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट. हे ऐकून समोरचा माणूस थोडासा गुरगुरला. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. आपल्या ज्योतिषाने आणखीन पुढे सांगायला सुरुवात केली. गुरु नायक, यू नो माय नेम. ज्योतिषी त्याचं नाव घेतो न घेतो तोच समोरचा माणूस म्हणतो, तुम्हाला माझं नाव माहिती आहे? गुरुनायक म्हणून. द अदर सेड, टेकन अबॅक. आणि
थोडासा तो अवाक झाला आणि मागे हटला. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. मला तुझ्या जीवनातल्या बाकीच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, तर तुझं नाव माहिती असण्यात काय ते विशेष. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाउन. या नगराच्या उत्तरेकडे 2 दिवस चालल्यानंतर तुझं नगर किंवा तुझं गाव येतं, बरोबर ना. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. पुढची गाडी पकड आणि घरी जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. जर तू घरातून बाहेर पडलास तर आणखीन एक संकट तुझ्यावर येणार आहे असं मला दिसतंय. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रिड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. आपल्या जोळीतून पवित्र राख टिळे लावण्यासाठी त्याने त्या समोरच्या माणसाच्या हातात चिमूटभर दिली आणि म्हणाला, रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. तुझ्या कपाळावर ही राख लाव आणि घरी जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि पुन्हा दक्षिणेच्या दिशेने म्हणजे या नगराच्या दिशेने कधीच प्रवास करू नको, म्हणजे तू 100 वर्ष जगशील. वाय शुड आय लिव्ह होम अगेन. आता मी पुन्हा घर का सोडावं. द ऑदर सेड रिफ्लेक्टिव्हली. थोडासा विचार करून तो बोलला, आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. मी घराच्या बाहेर पडायचो ते माझ्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी, आणि जर तो मला भेटला तर त्याचा गळा दाबून त्याची हत्या करण्यासाठी. ही शुक हिज हेड ग्रेटफुली. आणि आता त्याने त्याची मान अगदी उपकृत झाल्यासारखी हलवली. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. माझ्या तावडीतून तर तो सुटलाच आहे. आय होप ॲटलिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्वड. कमीत कमी त्याने जे कृत्य केलं आहे त्या कृत्याला साजेसा मृत्यू त्याला आला असेल अशी मला आशा आहे. ज्योतिषाने तुरंत लगेच उत्तर दिलं, येस. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. एका लॉरीच्या खाली येऊन तो मरण पावला. द ऑदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आणि समोरच्या गिरायकाच्या चेहऱ्यावरती धन्य झाल्यासारखे भाव होते. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. आपल्या ज्योतिषाने त्याच्या सगळ्या वस्तू गुंडाळल्या तोपर्यंत तो सगळा परिसर रिकामा झालेला होता. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. तो हिरवा प्रकाश झोतसुद्धा गेलेला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. आणि तो परिसर सगळा शांत आणि अंधारमय झालेला होता. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. एक मुठभर नाणी आपल्या ज्योतिषाच्या हाती टेकवून हा गिऱ्हाईकसुद्धा अंधारात गुडूप झाला होता. इट वॉज नियरली मिडनाईट व्हेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. आपला हा ज्योतिषी जेव्हा घरी पोचला तोपर्यंत मध्यरात्र झालेली होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. त्याची बायको दारातच उभी होती वाट पाहत, आणि दारातच तिने खुलासा मागितला, का बरं उशीर झाला. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर अँड सेड. सराईतपणे त्याने नाणी तिच्या हातावर टेकवली आणि म्हणाला, काउंट देम. वन मॅन गेव ऑल दॅट. एका माणसाने मला ही सगळी नाणी दिलेत, मोजून घे जरा. 12.5 आणाज शी सेड काउंटिंग. मोजून झाल्यावर ती म्हणाली की 12.5 आणे आहेत. शी वॉज ओव्हरजॉईड. तिला खूप आनंद झाला होता. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. उद्या मला थोडासा गूळ आणि नारळ विकत घेता येईल. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव. बऱ्याच दिवसांपासून आपली मुलगी काहीतरी गोडधोड खायला मागत आहे. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी काहीतरी छान गोड असं तिच्यासाठी बनवेन. द स्वाईन हॅज चिटेड मी. त्या डुकराने मला फसवलं. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. त्याने मला 1 रुपया म्हणजे 16 आणे देण्याचं वचन दिलं होतं. त्याने तर फक्त 12.5 आणेच दिले. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. आपला ज्योतिषी वैतागून म्हणाला. शी लुक्ड अप ॲट हिम.
तिने त्याच्याकडे पाहिलं. यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग? काय झालं? तुम्ही एवढे चिंताग्रस्त का दिसताय? नथिंग, काय नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्यॉल ही टोल्ड हर. रात्रीच्या जेवणानंतर बाजेवर बसत त्याने तिला सगळी हकीकत सांगितली आणि पुढे म्हणाला, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. तुला माहिती आहे का, माझ्या मनावरून एक मोठं दडपण आता कमी झालं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. ही सगळी गेली वर्ष, कित्येक वर्ष मला असं वाटत होतं की माझ्या हातून कुणाचा तरी खून झालेला आहे. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम, सेटल्ड हिअर अँड मॅरिड यू. ही इज अलाइव्ह. आणि म्हणून मी माझ्या घरून निघून आलो होतो आणि इथे स्थायिक झालो होतो आणि तुझ्याशी लग्न केलं होतं, पण तो माणूस तर जिवंत आहे. शी गास्प्ड. यू ट्राईड टू किल हिम. तिने मोठा उसासा टाकत श्वास घेत विचारलं किंवा आश्चर्य व्यक्त केलं, तुम्ही त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केलात? येस. In our village, when I was a silly youngster, we drank, gambled and quarreled badly one day. आमच्या खेडेगावामध्ये अगदी सहजपणे ज्योतिषाने उत्तर दिलं, जेव्हा मी एक तरुण होतो, मूर्खपणा करायचो, तेव्हा आम्ही खूप दारू प्यायली, जुगार खेळलो आणि आमचं आपापसात खूप कडाक्याचं भांडण झालं. वाय थिंक ऑफ इट नाव. आता त्या सगळ्या जुन्या गोष्टींचा का बरं उजाळा द्यायचा, का बरं त्याचा विचार करायचा? टाईम टू स्लीप. आता झोपायची वेळ झाली आहे. त्याने आपलं सगळं सत्य गुंडाळायला घेतलं आणि झोपेचं कारण काढून ही सेड, यॉर्निंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द प्यॉल. काहीतरी झोपेचा बहाणा करत त्याने त्या बाजेवरती स्वतःला ताणून दिलं. या ठिकाणी आपली ही पहिल्या धड्याची कथा श्री R.K. नारायण यांनी एका ज्योतिषाच्या जीवनातील एका दिवसावरती लिहिलेली कथा आहे. या कथेमध्ये फक्त 2-3 पात्र आपल्याला दिसतात. एक स्वतः ज्योतिषी, दुसरा म्हणजे तो त्याचा गिऱ्हाईक गुरुनायक आणि त्याची पत्नी, जिचं नावही आपल्याला या कथेत दिसत नाही. अशा 3 पात्रांभोवती फिरणारी, खरं तर ज्योतिषाच्या त्या दिवसाभोवती फिरणारी ही कथा इथे संपन्न होते. धन्यवाद.